नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक नवीनच व्हिडिओ आणलेला आहे. तर हा सगळ्यांच्या फायदेशीर गोष्टीचा आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकार शेळीपालन योजना 2026 राबवत आहे. तर याचा फायदा घ्या. शेळीपालनासाठी सरकारकडून लाखो रुपयाचं अनुदान मिळतंय. तर त्याचा फायदा घ्या तुम्ही. शेळीपालन हा सध्याच्या काळातला सर्वात फायदेशीर व्यवसाय मानला जातोय. पण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल कुठून आणायचं, ही सगळ्यात मोठी गोष्ट होती सर्वांसाठी. तर ती सुद्धा आता दूर झालेली आहे. महाराष्ट्र सरकार शेळीपालनासाठी 50 ते 75% पर्यंत अनुदान देत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सरकारी योजनांची माहिती घेणार आहोत, ज्या तुम्हाला लक्षाधीश बनवू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिली योजना आहे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना. या योजनेत काय काय मिळतं तर ते बघणार आहोत आपण. तर या योजनेत 20 शेळ्या, 1 नर शेळी किंवा मेंढ्यांचा गट वाटप केला जातोय. अनुदान कोणाला मिळणार आहे व किती मिळणार आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या योजनेत 75% पर्यंत अनुदान मिळणार आहे. वैशिष्ट्य फिरत्या शेळीपालनासाठी आणि निवासासाठी देखील यात तरतूद केलेली आहे. दुसरी योजना ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडळाच्या वतीनं राबवण्यात येते. याच्यात 10 शेळ्या, 1 बोकड असा गट वाटप केला जातोय. अनुदान हे अनुसूचित जाती जमातीसाठी 75% आणि इतर प्रवर्गासाठी 50% अनुदान दिले जाते. याच्यात पात्रता ही कशी आहे तर पात्रता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. त्याच्याकडे शेळ्यांच्या चाऱ्यासाठी स्वच्छ जागा असायला पाहिजे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर शेळीपालन करायचं असेल, उदाहरण 50, 100 किंवा 500 शेळ्या, तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने इंटरनॅशनल लाईव्हस्टॉक मिशन राबवले जाते. तर याचा फायदा 50 लाख रुपयापर्यंतच्या प्रकल्पावर 50% पर्यंत सबसिडी मिळते मित्रांनो. तर हे कोणासाठी तर उद्योजक, बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या हे सर्व याच्यावर अर्ज करू शकता. तर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रे कसे ते पण तुम्हाला सांगतो. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा, जातीचा दाखला आवश्यक असल्यास आणि बँकेचं पासबुक. तर मित्रांनो, याच्यात निवड कशी होणार आहे तर निवड ही ऑनलाईन लॉटरीसारखी होणार आहे. तर मित्रांनो, आणि जेवढ्या योजना सांगितल्या त्या सर्व योजनांचा लाभ घ्या. त्या सर्वांची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तिथे जाऊन क्लिक करा आणि सर्व फॉर्म भरा. जर भरता येत नसेल तर तुम्ही सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन तिथून भरू शकता. तर मित्रांनो, सरकारी मदतीचा हात घेऊन तुम्ही शेतीपालनाचा व्यवसाय नक्कीच मोठा करू शकता. आणि अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि गरजू शेतकरी मित्रापर्यंत किंवा तुमच्या परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा घेता येईल. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.